वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवलेला आहे सर्वात सोपा नाश्ता म्हणजे पोहे। गॅसवरती कढई ठेवून तेल घातलेलं आहे आणि पोहे भिजवून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर पोहे बनवताना पोहे भिजवून घ्यायचे आहे आणि नंतर कांदा वगैरे कट करण्यासाठी सुरुवात करायची आहे, म्हणजे तोपर्यंत पोहे छान भिजतात। तर तेल छान तापलेलं आहे, मोहरी, जिरं आणि शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे सर्वात अगोदर घालायचे म्हणजे छान क्रिस्पी होतात। तर त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे, कांदा, कढीपत्ता घालून व्यवस्थित कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट आपण छान सर्व परतून घेऊयात। तर आता कांदा छान तळलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, थोडीशी वरतून अजून घालणार आहोत आपण। आता यामध्ये हळद घालूयात। हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण भिजवलेले पोहे होते ते घातलेले आहेत, थोडे हाताच्या साहाय्याने सुट्टे करून घेतलेले आहेत। आणि आता चवीनुसार मीठ घालूयात आणि छान पोह्यामधून वाफ बाहेर निघेपर्यंत पोहे छान परतून घेऊयात। तर मस्त असा आजचा बेत होता दही आणि पोह्याचा। बरेच जण पोह्यासोबत दही खात नाही, पण आमच्या इथं अगोदर पोहे करायच्या अगोदरच विचारतात की दही आहे का, दही असेल तरच पोहे आमच्या इथं बनतात, नाही तर अजिबात सरळ नाही म्हणून सांगतात। तर बघू शकता मस्त असे गरमागरम चमचमीत पोहे तयार झालेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यासोबत दह्याची वाटी। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।